नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये कोल्हापूर पासून ते थेट विदर्भापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी आज इथं धडक मोर्चा दिलेला आहे विधान भवनासमोर आणि आझाद मैदानावरती इथं ठिय्या आंदोलन होतं. आपल्यासोबत स्वतः सतेज पाटील आहेत. पाटील साहेब, विरोध काय आहे? नाही, पूर्ण रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे. त्या हायवेला बाकीचे जिल्ह्यातले रस्ते जोडा, किमान त्या जिल्ह्यातले रस्ते व्यवस्थित. हा नवा 86,000 कोटी रुपयाचा 27,000 एकर शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे आणि म्हणून त्याला विरोध आहे. विकासाला विरोध नाही आहे. ते म्हणतात इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहणार आहे, त्याच्यामुळे उद्योग येणार आहे, त्याच्यामुळे नोकऱ्या वाढणार नाही. मराठवाड्याला पाणी द्या पहिलं. विदर्भात उद्योगांना आहे त्या जमिनी विदर्भात मोकळ्या पडलेल्या आहेत, तिथं मोठे उद्योगांना काही अडचण नाही. मुंबई टू गोवा, नागपूर टू गोवा गाडीनं जाणाऱ्या माणसाचा विचार करू नका. जो शेतकरी तिथं भरडला जाणार आहे त्याचा विचार करा. शेतकऱ्यांच्या उत्कर्षाचे प्रकल्प तिथं आणा ना. कोण नको तुम्हाला म्हणते? पण ते म्हणतात की आम्ही मोबदला देतोय आणि भरभक्कम मोबदला देतो. नाही, मोबदला हा विषय नाही. कायमचा आयुष्यातनं शेतकरी उठणार आहे. जमीन ही शेतकऱ्याची आई आहे. एकदा ती गेली की गेली, परत येत नाही. आज तुम्ही मोबदला द्याल, त्याचा मोबदला घेऊन आम्ही काय करणार आहे? आज आमचे जे का आजोबानं जमीन घेतलेले आहे, वाडवडिलांची या जमिनी आमच्या या ठिकाणी आहेत. कशासाठी घेत? बट ठीक आहे, अनेक या राज्यामध्ये अनेक प्रकल्प झाले. एवढा विरोध कुठं झाला का? कारण की प्रकल्पाची गरज देखील लोक जाणतात, शेतकरी जाणतात. आता जे रस्ते झालेले आहेत या राज्यामध्ये, पीडब्ल्यूडीचे असतील, जिल्हा परिषदचे असतील, हे कुठून झालेले आहेत? सगळे सरकारी जमिनीतून झालेले आहेत का? शेतकऱ्यांच्या जमिनीतून झालेले. तिथं कोणी शेतकऱ्यांनी विरोध केलेला नाही, कारण की दळणवळण पाहिजे म्हणून. आता ऊस असू दे किंवा मालवाहतूक असू दे, त्याच्यासाठी जे गरजेचे रस्ते असतात ते देतातच शेतकरी. हा कॉन्ट्रॅक्टरांसाठी केलेला रस्ता आहे 86,000 कोटीचा. ह्याची गरज नाही आहे. आमचं अजून म्हणणं आहे, मुख्यमंत्री महोदयांना मी आज सभागृहात सांगितलेलं आहे, तुम्ही एकदा आमच्यावर बसा, आम्ही तुम्हाला पर्याय देतो. या रस्त्याला कुठले रस्ते देत जोडते? आता ज्याचा उल्लेख मगाशी झाला की नांदेड टू तुळजापूर रस्ता आहे लातूर मार्गे, तो चांगला आहे, तो अजून वाढवा तुम्हाला पाहिजे असेल तर. टेंभुर्णीचा रस्ता वाढवा, हाय त्या रस्त्याला जोडा. निदान त्या जिल्ह्यातल्या लोकांना येणाऱ्यांना सोयी त्या ठिकाणी होईल आणि ह्या रस्त्याला असलेल्या एक्झिस्टिंग हायवेला ते जोडले जाते. पण ते म्हणतात की बघा, शक्तीपीठं जी आहेत आपली, मग महालक्ष्मी असेल, अंबाबाई असेल कोल्हापूरची, तुळजाभवानी असेल तुळजापूरची, ते माहूर असेल मग पवनारपर्यंत, तर ही सगळी एका वेळेला जोडली जातील. ज्या प्रवासाला 18-20 तास लागतात तो 8-10 तासात पूर्ण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू तीर्थस्थळांचा विकास होईल. नाही, मला वाटते तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या नावाखाली हा कॉन्ट्रॅक्टरांचा प्रोजेक्ट आहे. तीर्थक्षेत्राचा विकास करायचा असेल तर तुम्ही 2-2, 3-3 हजार कोटी या तीर्थक्षेत्राला द्या. तिथं येणाऱ्या भक्तांची व्यवस्था व्यवस्थित होऊ द्या. आज राहायची व्यवस्था तिथं तुम्ही करा. आज पालखी मार्ग झालेले आहेत पंढरपूरला येताना, ऑलरेडी पालखी मार्ग झालेले आहेत पंढरपूरला येणारे. तुळजापूरला येणारे रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. एक्झिस्टिंग नागपूर रत्नागिरी हायवेवर 30% सुद्धा टोल गोळा केला जात नाही. समृद्धी हायवेवर गेल्या 2 वर्षात फक्त 500 कोटी रुपये टोल गोळा झाला. मग हा रस्ताचा अट्टास कशासाठी? फायनान्शियल व्हायबिलिटी नाही आहे. सरकार आधीच कर्जात आहे. परत या थखामीमध्ये आणि तुम्ही सरकारला त्या ठिकाणी शासन अडचणीत या ठिकाणी आणि म्हणून आम्ही पर्याय देतोय तुम्हाला. तीर्थक्षेत्राला 2-2, 3-3 हजार कोटी रुपये द्या. तिथे येणाऱ्या भक्तांसाठी सुविधा द्या. तिथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मोफत जेवण मिळेल अशी व्यवस्था करा. तेच 3,000 कोटी घाला. पंढरपूरमध्ये येणाऱ्या माणसाला 1 रुपयात राहायची व्यवस्था करा. वारकऱ्याला आमच्या त्याला 10 रुपये 100 रुपये भरावे लागून 1 रुपयात राहायची व्यवस्था त्या वारकऱ्याला त्या ठिकाणी करा. मोफत जेवण चालू करा या सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये. काही अडचण नाही आमची, त्याला विरोध असायचं कोणाचं कारणच नाही. शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. मुख्यमंत्री सभागृहात म्हणाले होते, तुम्ही ऐकलं असेल मला वाटतं, की पहिल्या 2 दिवसामध्ये ज्यावेळेला ते बोलत होते सभागृहात, त्याला मला की शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आमच्याकडे निवेदन आलेत, हजारभर निवेदन. शेवटी मी म्हणलं तसं 100 पैकी 5 जणांनी मागणी केली असेल तर ते 5 जणांचं मत आहे का? शेवटी 95% एका बाजूला या ठिकाणी. आणि मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की जे 1,000 लोकांचं पत्र आपण म्हणतात ते कृपा करून आम्हाला द्यावं. आम्हाला कळू द्या कोण शेतकरी जे हे शक्तीपीठची मागणी करतायत. त्या शेतकऱ्यांनी जे पुढारी आहेत आज पुढे होतात, त्यांनी ज्यावेळी पहिलं नोटिफिकेशन निघालं 1 वर्षापूर्वी, त्यावेळी पहिला विरोध त्यांनी केलाय. लेखी दिले तिने, आमच्याकडे सह्या आहेत त्यांच्या. ज्यावेळी पहिलं नोटिफिकेशन, मग आता त्यांचं मन का बदललं? त्यांच्यावर दबाव आणला का? कशासाठी त्यांनी मन बदललं कळत नाही आम्हाला. अधिसूचना काढली, या अधिसूचना त्यांनी रद्द केली कोल्हापूरपुरती फक्त.
कोल्हापूरपुरती रद्द केली. ह्या बाकीच्या 10 जिल्ह्यातले तसंच ठेवलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष करून शिरोळ तालुक्यामध्ये आता महायुतीतले आमदार आहेत राजेंद्र यड्रावकर, त्यांनी विरोध केलाय. महायुतीतले आमदार आहेत अशोक माने, त्यांनी विरोध केलाय. महायुतीचे मंत्री आहेत हसन मुश्रीफजी, त्यांनी विरोध केलाय. महायुतीतले मंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांनी त्याला विरोध केलेला आहे. राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांनी विरोध या ठिकाणी केले. मग 8 एवढा कशासाठी? आमच्यावर बसा, आम्ही तुम्हाला पर्यायी रस्ते सांगतो, हे जोडा, त्याच्यावर तुम्ही 10,000 कोटी खर्च करा, आमची त्याच्या हरकत असणार नाही. आज रस्ता शिरोळमधनं गेल्या कोल्हापूरला आणखीन एक पुराचा दंका. वडनेरी कमिटीनं जो अहवाल या पुराच्या संदर्भात कोल्हापूर सांगलीचा दिलेला आहे त्यामध्ये बंधारे, पुलं आणि ज्या पद्धतीनं आपण रस्त्याचा भराव केलाय ते जवळजवळ 160 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे पुलाचा फटका हा कोल्हापूर सांगली जिल्ह्याला बसतो. आता एक नवीन संकट अजून या रस्त्याच्या माध्यमातून 2 जिल्ह्यापुढे येणार आहे. मला एक गोष्ट सांगा, जर आता भूसंपादन चालूच झालं, सरकारकडनं चालूच केलं, तर मग तुमचा स्टँड काय? आमची भूमिका आज इथं स्पष्टपणे आम्ही सांगितलं. आम्ही देखील आज सभागृहात म्हणलं तुम्ही चर्चा करा, चर्चेचं काय निमंत्रण किंवा काही चर्चा नाही, आम्ही पर्याय देतो, त्या पर्यायावर चर्चा करा, आम्ही पर्याय देतो या रस्त्याला. त्यामुळे भूसंपादनाला आमची सरकारला विनंती आहे. शेवटचं वाक्य मुख्यमंत्र्यांचं काय, आम्ही लादणार नाही तर मग भूसंपादन करू नका. आमची स्पष्ट विनंती आहे. तुम्ही जाहीर बोलला, आता सभागृहात बोलला आम्ही लादणार नाही, त्यामुळे लादू नका, आमचं म्हणणं ऐकून घ्या, भूसंपादन करू नका. कारण नसताना कायदा आणि सुव्यवस्था या राज्यामध्ये निर्माण होईल असा प्रसंग आणाच कशाला. त्याच्यापेक्षा इतर गोष्टींवर जर शासनाचं लक्ष या ठिकाणी केंद्रित केलं, ती शक्ती जी काय एका माणसासाठी, एक व्यक्तिगत कुणाचा तरी एकट्या माणसासाठी कोणतरी गळ घालतंय आणि मग मुख्यमंत्री त्याला बळी पडतात, ते वाईट आहे असं तुम्हाला वाटतं? 100%. कोण आहे आणि एक नाही, ते आता थोड्या दिवसात कळेल. कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळी हेटचं टेंडर निघल, मोनार्क नावाचीच कंपनी या सगळ्या सर्व्हेमध्ये या ठिकाणी काम करते, त्यांच्याकडं या मोजणीचं काम त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कोण मोनार्क कंपनीच्या पाठीमागे आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. सगळं मोनार्क कंपनीसाठी चालू. आता कळत नाही आम्हाला की नेमकं गरज नसताना का चालू आहे, एवढा अट्टास का आणि एवढा आग्रह प्रचंड ताकदीनं सगळे. म्हणजे ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते त्यांनी जाहीर सांगितलं एक शक्तीपीठ रद्द. तुम्ही जाहीर बोलता, त्यावेळी तुम्ही पदावर होता, तुम्ही पदावरनं बाजूला गेला नव्हता, सरकार बरखास्त झालं नव्हतं, व कायद्यानं ते मुख्यमंत्री म्हणूनच फिरत होते, कायद्यानं काळीजोहा मुख्यमंत्री. आणि त्यामुळं त्यांचं वाक्य, मग त्यांची भूमिका त्यावेळीची होती मतासाठी होती का, मग त्यांनी जाहीर करावं की आम्हाला मतदान घ्यायचं होतं महाराष्ट्रातलं म्हणून आम्ही रद्दची घोषणा केली होती. जर भूसंपादनाला सरकारनं सुरुवात केली तर आम्ही तीव्र विरोध करू असं थेटपणे शेतकऱ्यांच्या वतीनं बंटी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे. पण आता हा जो प्रश्न आहे तो हा इतक्यात सुटणारा नाहीये, कारण 12 जिल्ह्यातला प्रोजेक्ट आहे, शेतकरी सगळीकडून आलेले आहेत आणि सरकार त्याच्याबद्दल काय भूमिका घेते हे सुद्धा बघावं. कॅमेरामन साईसह अभिजित, मुंबईत.